नमस्कार, मी आशा जटा, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड. सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड येथे मी सन 2020 पासून उपविभागीय अभियंता या पदावर कार्यरत आहे. मॅडम, खरं तर आज महिला दिन आहे. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. तुम्ही आज सार्वजनिक बांधकाम विभागात एक अधिकारी म्हणून काम करत आहात. तुम्ही खरं तर हे क्षेत्र कसं निवडलं आणि ह्या क्षेत्रात येण्याचं येण्याचं तुम्ही कसं काय नक्की केलं? माझं शालेय शिक्षण मुंबईत झाले आहे. त्यामुळे मुंबईतल्या त्यावेळेस उंच उंच इमारती आणि फ्लायओव्हर्सची कामं सुरू होती. तर शाळेत असताना मी ती पाहत होते. त्यामुळे तेव्हापासूनच मला सिव्हिल इंजिनिअरिंग करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यावेळेस मी ठरवलं 8वीत असताना की आपल्याला सिव्हिल इंजिनिअरच व्हायचं आहे. खरं तर सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे पूर्णपणे पुरुषप्रधान म्हणजे पुरुषांशी संबंधितच कामे या विभागात जास्त केली जातात. कारण जे ठेकेदार असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा लेबर्स असतील, हे सर्व पुरुषच जास्त प्रमाणात असतात. मग त्यांच्यासोबत काम करताना तुमचा अनुभव कसा आहे? अनुभव खूप चांगला आहे माझा. मी सार्वजनिक बांधकाम विभागात 2001मध्ये रुजू झाले आणि 2003 पासून मी पूर्णपणे साईटवरतीच कामावरती आहे. आणि सर्व ठेकेदार, लेबर टीम्स, माझे सहकारी, माझे वरिष्ठ सर्वांकडून मला चांगला प्रतिसाद मिळाला. माझ्या एवढ्या वर्षाच्या अनुभवात मला असं वाटतं की कुठल्याही कामामध्ये महिला आणि पुरुष असा भेदभाव असूच शकत नाही. फक्त त्या क्षेत्रातलं तुमचं नॉलेज किती आहे आणि तुम्हाला त्यातलं किती कळतं आणि तुमची काम करून घेण्याची त्याची तेवढी कुवत आहे का, हे महत्त्वाचं ठरतं. एका सर्टन लिमिटनंतर महिला म्हणून कोणी तुमच्याकडे बघत नाही जर तुम्ही त्यासाठी तुमची तेवढी कुवत असेल. खरं तर मॅडम, तसं बघायला गेलं तर BE सिव्हिल असेल किंवा डिप्लोमा सिव्हिल असेल, बऱ्याचशा तरुणी BE सिव्हिल किंवा डिप्लोमा सिव्हिल जॉईन करतात, पण लास्ट इयरला आल्यानंतर त्यांचा ट्रेड चेंज करतात. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल, काय मार्गदर्शन कराल? मार्गदर्शन मी असंच करेन की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्यात जर सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्ही ॲडमिशन घेतली असेल तर पुढचं करिअरही त्यातच करायचं असेल तरच सिव्हिलला यावं. नाहीतर सुरुवातीपासूनच तुम्ही दुसरं क्षेत्र निवडू शकता. तुम्हाला तो जास्त चांगला ऑप्शन अवेलेबल आहे. आणि त्यामध्ये तुमची जी मेहनत आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमधली ते अर्धवट होतं आहे. 2 दगडावरती पाय ठेवल्यासारखं होतं. आणि सिव्हिल इंजिनिअरमध्ये मला वाटतं इतर क्षेत्रापेक्षा जास्त संधी नेहमीच आणि सगळ्यांसाठी. म्हणजे मागचा इतिहास बघितला तरी सिव्हिल इंजिनिअरिंग हे क्षेत्र असं आहे की या क्षेत्रामध्ये कधीच वानवा नाही आहे. इंजिनियर्सना संधी ह्या नेहमीच आहेत. तर फक्त तुमचं आधी सांगितल्याप्रमाणे नॉलेज आणि तुमची ती काम करण्याची तळमळ असायला हवी. आज सार्वजनिक बांधकाम विभागात काम करताना विविध प्रकारचे आंदोलने असतील, उपोषणं असतील, ह्या गोष्टींना तुम्ही सामोरे जाता. त्यांना सामोरे जाताना तुम्हाला कोणत्या अडचणींना फेस करावं लागतं? अडचणी म्हणजे एक महिला म्हणून वेगळ्या अडचणी त्या बाबतीत काही नाही आहेत. जशा किंवा काम करताना रात्री उशिरापर्यंत लेट नाईट तुम्हाला काम करावं लागतं. लेट नाईट केलं तरी मला काहीच अडचण येत नाही. कारण मी स्वतः काम करताना मी एक महिला आहे हे माझ्या मनात येतच नाही. मुळात तुमचं कुटुंब, परिवार ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून माझ्या कुटुंबाचा मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप सपोर्ट आहे, मोरल सपोर्ट आहे. आणि इतरही पद्धतीचा जो काही आवश्यक वेळोवेळी मला असतो तो सगळा पूर्ण सपोर्ट आहे. आणि ते मला माझ्या करिअरच्या मध्ये कधीच आड येत नाही. ह्या क्षेत्रामध्ये काम करताना कुटुंबाला वेळ द्यायला जमतो का? कुटुंबाला वेळ देणं जमत नाही. जेवढा उपलब्ध वेळ आहे तेवढ्या वेळेत जेवढं शक्य आहे तेवढा वेळ देता येतो. कारण आमच्या कामाला वेळेचं बंधन नसतं. त्यामुळे 10 ते 6 अशी ड्युटी आमची नसते. त्यामुळे कुटुंबाचं सगळं सांभाळूनच करावं लागतं. म्हणजे जसे पुरुष अधिकारी करतात तसंच मलाही करावं लागतं. आज जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही इतर महिलांना काय संदेश द्याल? मला सर्व क्षेत्रातल्या आज आपल्या भारतामध्ये सर्व क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत. आणि सध्या ज्या तरुणी आहेत त्यांनी सगळे वेगवेगळे हे क्षेत्र पादाक्रांत करावेत आणि यशाच्या शिखरावर पोहोचावं. त्यासाठी सर्व महिलांना, तरुणींना आणि मुलींना, शाळकरी मुलींना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि मुलींनी जास्तीत जास्त ज्या क्षेत्रात जायचं त्या क्षेत्रातील वरिष्ठांकडून किंवा तज्ज्ञांकडून मार्गदर्शन वेळीच उपलब्ध करून घ्यावं. म्हणजे त्यांच्या काही जे शंका असतील मनामध्ये त्यावेळीच दूर होतील आणि त्यांना मग आकाश ठेंगणंच आहे त्यांच्या यशासाठी. धन्यवाद.